श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे श्रावणातील दुसरा सोमवार आहे बघा, आणि याच दिवशी आलेली आहे पुत्रदा एकादशी पण. हे दुर्मिळ योग एकाच दिवशी आलेले आहेत. प्रत्येक सोमवारी आपण शिवमूठ वाहत असतो बघा. शिवमूठ वाहताना ती ओली कधीही वाहू नये. पाण्याने ओली करून ती शिवमूठ वाहावी. आणि आपण सकाळी लवकर उठून आपल्याला अंघोळ ते उरकून सुचिरभूत होऊन लवकरात लवकर आपल्याला पूजा उरकून घ्यायची असते बघा. आणि आपण म्हणजे पाण्याने पुन्हा पंचामृताने अभिषेक करून बेलपत्र वाहून ते आपल्याला पूजा ते झाल्यानंतर आपल्याला शिवमूठ व्हायची असते. त्याच्यानंतर आपण धूप आरती करून आपली पूजा करायची असते. आणि ही शिवमूठ वाहताना हा एक पुढील मंत्र म्हणला जातो बघा. तो मंत्र आहे, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, मनातल्या इच्छा पूर्ण कर रे देवा. हा एक मंत्र म्हणला जातो. आणखीन एक दुसरा मंत्र आहे, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा भ्रतारा, ना आवडतीची आवडती कर रे देवा. हे 2 मंत्र म्हणले जातात बघा. यापैकी तुम्हाला सोपा कुठला मंत्र वाटेल तो मंत्र म्हणायचा आहे आणि आपल्या मनातील इच्छा सांगायची आहे. आता मी सांगते. उदाहरणार्थ तुम्हाला एक, शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, नंतर माझी चांगली नोकरी लागू दे. पुढच्या वर्षी सोमवारपर्यंत किंवा पुढच्या वर्षीपर्यंत मला चांगली नोकरी लागू दे. किंवा आपल्या मनातील जी काही इच्छा आहे ती व्यक्त करायची आहे आणि शिवमूठ व्हायची आहे बघा. शिवमूठ वाहिल्यानंतर हात जोडून महादेवाला पण प्रार्थना करायची आहे. नंतर आपण धूप आरती करून एकदम शांत बसत ओम नमः शिवाय जेवढा होईल तेवढा मंत्र आपल्याला जप करायचा आहे बघा.